हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. यावेळी टाईम बघू शकता, दुपारचे 12 वाजत आहेत आणि आज घरी पुरणपोळीचा स्वयंपाक बनत आहे. जसं अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला, अगोदरचा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे. तर पाहुणे येण्याची तयारी इकडे मी करत आहे. म्हणजे आत्ता मी रांगोळ्या काढलेत, कारण सकाळी जोरदार पाऊस होता, म्हणून रांगोळ्या वगैरे मी 12 वाजताच काढलेले आहेत. म्हणजे पाऊस आता थांबलेला आहे, तर बाहेर मी पोस धुवून घेतलं आणि अंगणात पाणी शिंपलं आणि छान अशी रांगोळी काढून मी आलेली आहे छोटीशी. आणि लक्ष्मीचे पावले एक आलेलीत, कलर भरलेला आहे, तर थोडासा वेळ यामध्ये गेला. आणि स्वयंपाक मी अगोदरच केलेला आहे. फक्त आता पुरणपोळ्या, धोंडे बनवायचे आहेत आणि भजे, पापड हे सगळं तळून घ्यायचं आहे. ही कामं राहिलेत, पण त्या अगोदर मी पाहुणे आल्यानंतर घाई गडबड होऊ नये म्हणून मी सगळी तयारी अगोदर करून आलेली आहे. पाणी बकेटात भरून बाहेर ठेवून आलेले, म्हणजे आल्यानंतर पाय धुवायला पाणी देण्यासाठी. पिण्यासाठी एक जग भरून पाणी ठेवलेलं आहे. म्हणजे सगळी बाहेरची तयारी मी करून आता परत किचनमध्ये आलेली आहे. आणि जी भांडेकुंडे झाली होती अगोदर सगळी भांडी घासून किचन स्वच्छ करून घेतली. जेव्हाही पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो ना, खूप पसारा होतो किचनमध्ये, खूप सारी भांडी होऊन जातात. तर सगळी भांडी अगोदर मी सगळी भांडी घासून किचन आवरून घेतलं. आणि जे पुरण मी मोठ्या टोपल्यामध्ये ठेवलेलं होतं, मोठ्या भांड्यात ठेवलेलं होतं, ते मी छोट्या भांड्यात घेतलेत, कारण स्पेस तितका नाही किचनवरती, ते भांडं बसतच नव्हतं, खूप जास्त मोठं झालेलं होतं. तर इकडे छोट्यामध्ये काढून झाकून ठेवलेलं आहे. चला तर मग आता धोंडे बनवायला घेऊ. तर इकडं कणी मी थोडीशी सैल मळलेली आहे पुरणपोळीसाठी आणि थोडीशी मी थिक ठेवलेली आहे चपाती किंवा धोंडे बनवण्यासाठी. इकडे मी पोळीपाट घेतलेला आहे. म्हणजे आता एक एक लाटी करून धोंडे बनवायला भरपूर वेळ जाणार आहे, यामध्ये लेट खूप होतो. म्हणून मी काय करत आहे, एक मोठी चपाती लाटत आहे आणि वाटीनं छाचे काढून घेणार आहे छोटे छोटे, जसं मला धोंडे बनवायचे तसे. आणि मग एकत्रच खूप साऱ्या लाट्या तयार होतील आणि धोंडे मला बनवायला इझी होईल. म्हणजे जेव्हाही एकटीला करायचे ना, त्यावेळी मी थोडंसं अशा पद्धतीनं करायची, म्हणजे एकटी असली तरी पण आपली धावपळ जास्त होत नाही, कमी वेळामध्ये सगळी कामं होऊन जातात. कारण धोंडे बनवायला वेळ थोडासा जास्त लागतो. छोट्या छोट्या लाट्या बनवायच्या आहेत आणि भरायच्या आहेत. तर इकडे बघू शकता, एक मोठी चपाती मी लाटून घेतली आणि वाटीनं मी इकडे साचे काढून घेतलेले, छोट्या छोट्या लाट्या इकडे बनवून घेतलेल्या आहेत मी. आणि धोंडे म्हणजे थोडंसं पुरण भरून मी इकडं राऊंड शेपचा धोंडा बनवलेला आहे. तर अशाच पद्धतीने बनवलं जातं, किंवा एकावर एक 2 चिपट्या ठेवल्या तरी पण चालतात. पण तशा मी रव्याच्या करत असते, जे पॅक वगैरे करून द्यायचं असतं ना. पण इकडं घरी पुरणाचे ना अशा पद्धतीनेच हे धोंडे बनवले जातात. म्हणजे सगळीकडे करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असू शकते, तुमच्या घरी वेगळ्या पद्धतीनं करत असतील, पण मी अशा प्रकारे धोंडे बनवत आहे. तर इकडे सगळे धोंडे मी बनवून घेते, कारण आता कुणाची मदतीची अशा अपेक्षा नाही आहे. तुम्ही म्हणत होता ताई पूजाला बोलवायचं ना, जाऊबाईला बोलवायचं ना अगोदरच, तर आलेली नाही, मी बोलवलेलं होतं, कोणीच आलेलं नाही. आईला पण लवकरच यायला सांगितलेलं होतं आणि जाऊबाईला पण लवकरच यायला सांगितलेलं होतं, पण आता पूर्ण स्वयंपाक झाला, कोणीही आलेलं नाही आहे. आणि तसं तर मी अपेक्षा करतही नाही आहे, कारण केव्हाही मी स्वयंपाक करते ना, स्वयंपाक झाल्यानंतर सगळेजण येतात. मला पण सगळे होऊन गेले, मी आशा करतच नाही. जेव्हा आशा नसते ना, त्यावेळेस खूप लवकर काम होतं. जेव्हा आपण आशा करून बसतो ना, की कोणीतरी आपल्या मदतीला येईल, पण त्यावेळेस कोणीच मदतीला येत नाही. म्हणून मी कुणाचीही वाट बघत नाही, मी स्वतःचं काम स्वतः करत असते. काय करणार, 4 चौघाचं काम असलं ना, एकाला दोघी असलो तर कामं थोडीशी फास्ट होतात आणि एकट्यावरती जास्त लोड पण येत नाही. पण काय करणार, तर नाईलाज आहे. जेव्हा दीपक दिनेश घरी होते ना, तेव्हा मला जास्त कामाचा लोड यायचा नाही, कारण दोघंजणी खूप मदत करायची माझी. पण दीपक दिनेश गेल्यापासून मी खरंच एकटी पडलेली आहे. कुठलीही कामं आवरा, एकटीनं आवरा असं झालेलं आहे. कारण यांना पण तितका वेळ नसतो, त्यांना जेवण करायला वेळ नसतो. आज तरी खूपच टेन्शनमध्ये आहेत, कारण मी जसं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हटलं, की गॅरेजमधली मशीन जी आहे ना, ती खराब झालेली आहे आणि त्याला घेऊन जायचं आहे रिपेअर करून आणण्यासाठी. तर थोडंसं टेन्शनमध्ये आहेत कालपासून ते पण. इकडे मी धोंडे बनवतच होते, तितक्यात बाहेरून आवाज आला. बोलवत आहेत, काकूबाई आलेल्या आहेत. तर काकू आणि यांची आत्याबाईला पण सांगितलेलं आहे. तुम्ही म्हणाल ताई ननंदबाईला सांगितलं नाही का? मी सगळ्या पाहुण्यांना आमंत्रण दिलेलं आहे, पण ननंदबाई आलेल्या नाही आहेत. 2-3 वेळा फोन केलेला आहे त्यांना मी, पण आलेल्या नाही आहेत. आता काय करणार. तर इकडे आत्यांना सांगितलेलं होतं, तर आत्या आलेले आहेत, काकू आलेले आहेत. तर अगोदर पाय धुवायला पाणी दिलं, जसं मी अगोदरच बकेट वगैरे भरून ठेवलेलं आहे, कारण आल्यानंतर धावपळ होते, आपण पाणी घे, हे घे, ते घे करण्यामध्ये. पाहुणे जास्त वेळ बाहेर थांबतात, म्हणून मी अगोदरच बकेट भरून ठेवलेलं होतं. तर आल्यानंतर पाय धुवायला पाणी दिलं, पिण्यासाठी पाणी दिलेलं आहे आणि फॅन पण ऑन केलेले आहेत. म्हणजे गरमी खूप होत आहे. म्हणजे सकाळी जोरदार पाऊस होता आणि जसं पाऊस बंद झाला तशी खूप गरमी होत आहे, जशी कडक उन्हाची गरमी असते तशीच. तर तेच म्हणत आहेत, काकू खूप गरम आहे.
तर हो, मी फॅन ऑन केलेले, थंड पाणी पिण्यासाठी दिलेलं आहे. पण काकू आणि आत्या आतमध्ये आलेले म्हणत आहेत, आम्ही तुझी मदत करतो, म्हणजे आतापर्यंत तू पूर्ण स्वयंपाक केला आणि इतका स्वयंपाक केला कसा? म्हणजे आम्ही आल्यानंतर केला असतो ना, पण यांना यायला वेळ झालेला आहे ना, लेट झालेला आहे खूप आणि पाहुणे सगळेजण येतील जेवण करायला. म्हणून मी कोणाचा वेट केला नाही. ते सांगत आहे की तुम्हाला पण यायला वेळ झालेला आहे आणि एसट्या पण नसतात गावाकडे. एक एसटी गेली की मग दुसरी एसटी वेट करण्यामध्येच वेळ भरपूर जातो. म्हणजे 2-3 तासाला एक एसटी आहे. ती पण कधी येते कधी येत नाही असं आहे. तर इकडं जे धोंड्यासाठी मी लाट्या बनवलेल्या होत्या ना, ते तसंच उचलून मी खाली ठेवलेलं आहे. इथं काकू आणि आत्या दोघीजण धोंडे बनवत आहेत. तोपर्यंत मी यांच्यासाठी चहा ठेवते. आता तुम्ही म्हणसाल तर अशा गरमीमध्ये चहा कशाला बनवलं, काहीतरी थंड द्यायचं ना, पण यांना चहाच प्यायचा होता. मी विचारला अगोदर, म्हणत आहे चहाच प्यायचा आहे. म्हणजे चहाची अशी सवय ना, गरमी असो थंडी असो काही म्हणजे कसलाही वातावरण असो, चहा हा लागतोच लागतो. तशी सवयच आहे, कारण मी पिते ना, मला मला माहिती आहे. इतकं तुम्हाला सांगत आहे, त्याचा अनुभव मला आहे. कारण कितीही तब्येत बिघडो माझी, चहा मात्र सुटत नाहीये. तर मी म्हणते अचाल ताई चहा सोडते पिते, सोडते पिते, काय खेळ चालू आहे तुझा? तर खरं सांगते, मी स्वतःवरती कंट्रोल करू शकत नाहीये. थोडे दिवस मी पतपाणी करते, फक्त 4 ते 8 दिवस, त्यानंतर होत नाहीये. परत मग मी आपल्या रुटीनमध्ये येते आणि सगळं खाणं-पिणं करते. परत जास्त झालं की मग परत सोडते. हे चालू असतं. तर असं इकडे मी संग पापडही काढून घेतलेले आहेत. म्हणजे पापडाचा डबा मी खालीच ठेवलेला आहे. यामध्ये ठेवलं कारण वरती स्टँड घालून घेणं होत नाहीये. अगोदर दीपक दिनेश द्यायचे मला, पण आता मदतीला कोणी नसल्यामुळे ना, काही वस्तू मी खालीच ठेवलेल्या आहेत. आणि इकडं काकू आणि आत्याबाई चहा घेत आहेत. परत धोंडेही करत आहेत. बोलणंही चालू आहे, बडबड आमची सुरू आहे. किचनमध्ये सगळेजण बसलेले आहेत आणि आजे आणि हर्ष आलेले आहेत. हर्ष कोण आहे? तर गीताचा मुलगा. तुम्ही म्हणाल गीता कोण आहे? गीता ही माझी बहीणच आहे. आम्ही खूप साऱ्या बहिणी आहोत. तर गीता, पूजा आलेल्या आहेत, पण बस स्टँडवरती म्हणजे काहीतरी खरीदारी करत आहेत त्या दोघीजण. तर थोड्या वेळात येतील. तर अगोदर आजी आणि हर्ष आलेले आहेत पुढं. तर आता जोपर्यंत काकू आणि आत्या धोंडे बनवत आहेत तोपर्यंत मी पापड तळून घेते. कारण भजे तळले ना मी, तर तेल जे आहे ना ते तिखट होतं, म्हणजे तिखटपणा उतरतो त्यामध्ये, म्हणून मी अगोदर धोंडे तळणार आहे. तर तोपर्यंत पापड इकडे तळून घेत आहे आणि आजीला आणि हर्षला म्हणलं पापड खायला घ्या, देवाला निवेद दाखवायचे, त्यामुळे दुसरं काही दिलेलं नाही. आणि म्हणत आहे दोघं जणी जेवण वगैरे झालेलं आहे त्यांचं, कारण यायला लेट झालेलं आहे ना, त्यामुळे जेवण झालेलं आहे सकाळी सगळ्यांचं. तर असं इकडे पापड थोडीशी जास्त प्रमाणातच मी पापड, कुरड्या हे सगळं घेतलेलं आहे आणि तळून घेतलेलं आहे. तर पापड तळून झालेले आहेत. नंतर मी कवरमध्ये भरणार आहे, म्हणजे जे कुरकुरीतपणा आहे ना त्याचा राहतो, नाही तरी नरम पडतात. म्हणून सगळे पापड आणि कुरड्या मी कवरमध्ये पॅक करून ठेवणार आहे. थोडंसं थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि अगोदर गाईसाठी 33 धोंडे इकडे बनवलेले छोटे छोटे. तर इकडे अगोदर मी गाईचे धोंडे तळत आहे, गाईला देण्याचे 33 धोंडे, आणि देवासाठी वेगळे धोंडे बनवलेले आहेत. आणि सगळ्यांना जेवणासाठी वेगळे धोंडे बनवलेले. तिकडे बघू शकता 3 प्रकारचे धोंडे मी तळून बाजूला ठेवले, म्हणजे वेगवेगळे ठेवलेत, म्हणजे मिक्स करायचं नाहीये, कारण मोजून केलेले आहेत. 33 धोंडे गाईला द्यायचे आहेत, 5 धोंडे देवासाठी काढलेले आहेत, आणि बाकीची तर सगळ्या म्हणजे किती जण आहेत त्या हिशोबाने केलेलं आहे. तर इकडे धोंडे मी तळून घेत आहे. धोंडे तळून झालेले आहेत. आता इकडे भजी तळून घेऊया. तर यामध्ये मी चुटकी जितका आहे तितका खाण्याचा सोडा टाकलेला आहे, म्हणजे भजी छान नरम बनतील. आणि छान मिक्स करून घेतलं. आणि इकडं छोटी छोटी अशी कांदा भजी मी तळून घेत आहे. तर भजी बनवत ठेवलेले आहेत आणि आलट पलट कर सेकून घेत आहे. तर बघू शकता इकडे तोपर्यंत आई पण आलेली आहे. आईला यायला आज खूप लेट झाला, म्हणजे काहीतरी शोधत होती, कार्ड वगैरे भेटत नव्हतं आईला. म्हणजे इथं कमलनगरला ते काहीतरी करायचं होतं, त्याचं काम होतं, पण ते काही शेवट भेटलंच नाही. आई तेच म्हणत होती, मी शोधून शोधून आली, त्या नादामध्ये 2 एसट्या गेल्या पण आईला ते कार्ड काय भेटलेलं नाहीये. म्हणजे आठवण राहत नाही, ठेवते एकत्र शोधते एकत्र, असं होत आहे. तर असो, आईला आल्यानंतर पाणी दिलं, चहा दिलेला आहे, आणि आई येऊन डायरेक्ट किचनमध्येच बसलेली आहे. फॅन ऑन केले तिकडचे पण, म्हणजे किचनमध्ये पण थोडीशी हवा येत राहील. तर इकडे बघू शकता सगळ्यांची आपापली चर्चा सुरू आहे. तोपर्यंत पूजा, वेदा आणि गीता तिघी जण आलेले आहेत. आता पूजा आलेली आहे, बघू शकता तुम्ही. म्हणत होता ताई तुझी जाऊ येत नाही, पूजा येत नाही, आली तरी बसते. तर तसं काही नाही, करते ती पण भरपूर काम करते. पण इतकं आहे की थांबून जास्त कामं तिला होत नाहीयेत. आता तिच्या घरी कसं आहे, सगळी कामं निवांत बसून ती करत असते, भांडी वगैरे घासणं. पण इथं आमचं सिस्टम थोडंसं वेगळं आहे, सगळं थांबून करावं लागतं. तर त्या नादामध्ये तिचे पाय खूप दुखतात, त्यामुळे बसते ती, आणि थोडीशी झोप पण तिला जास्त आहे, बसल्या की झोपी जाते असं होत असतं. तर
तर इकडे बघू शकता सगळ्यांचा आपापला गोंधळ सुरू आहे. काकू बसलेले सोफ्यावरती, त्यांना गरमी खूप होत आहे. किचनमध्ये आतापर्यंत मला धोंडे करून दिले आहेत ना, गरमी खूप होत आहे त्यांना, त्यामुळे फॅन ऑन करून बसलेले आहेत निवांत. आणि अण्णा आणि तात्या हे दोघंजण पण आलेले आहेत, पण बाहेरच गेलेले आहेत, आणखीन घरी आलेले आहेत, म्हणजे बाहेर काहीतरी काम होतं त्यांचं, तर थोड्या वेळात ते पण येतील. आणि आजचा गुरुवार आहे, आमचा उपवास आहे, तर दिनेश पप्पा काही जेवण करायला येणार नाहीत म्हणत आहे. सगळ्यांना जेवायला वगैरे वाढतो, मी नंतर येईन भेटण्यासाठी सगळ्यांना. तर ठीक आहे म्हणलं, कारण एकतर त्यांचं डोकं अगोदरच खराब आहे, आज मशीन खराब झाल्यामुळे त्यांचं डोकं चालत नाहीये, कारण काही बिघडलं ना असंच होतं. आणि ते महत्त्वाचं पण आहे, म्हणजे जे महत्त्वाची वस्तू आहे तीच खराब झालेली आहे. म्हणजे गॅरेजमध्ये मशीन आहे ते कुठलीच कामं होत नाही आहेत, हवेची मेन मशीन असते तीच खराब झालेली आहे, त्यामुळे थोडंसं असं होत आहे. तर इथं सगळी यांचं काय चाललेलं इकडे बघू शकता. तर आमरस करण्याची तयारी होत आहे. तर आंबे चिरलेले आहेत, कात्याबाई आंबे चिरून देत आहेत आणि वेदिका आणि गीता गर काढत आहेत त्याचा, आणि मिक्सरला हे आंब्याचा रस बनवायचा आहे. मी इकडे भजी वगैरे तळून झालेलं आहे, थोडंसं तेल वाटीत काढलं मी. आता पोळ्या बनवायची तयारी करूया. तर इकडे ठेवलेला आहे लोखंडी तवा गरम होण्यासाठी, आणि इकडे कपडा एक मी घेतलेला आहे पोळीपाटवरती. आता पटकन पोळ्या बनवायला घेऊया. तितक्यात काकू आल्या. काकू म्हणत होत्या तू बाहेरची कामं आवर, म्हणजे आता आईची ओटी भरायची आहे मला, तर सगळी तयारी करायची आहे. तर काकू म्हणत आहेत मी पोळ्या बनवते, तू ते ओटी वगैरे भरण्याची तयारी कर, कारण लेट होईल, आणखीन गावातले पाहुणे यायचे आहेत. तर पाहुण्यानंतर जेवायला वाढता येईल म्हणून काकू इकडे अगोदर नैवेद्य बनवून दिलेले आहेत. तर नैवेद्य इकडे ताटलीत काढून घेतला. अगोदर देवाला नैवेद्य, गाईसाठी धोंडे, देवाला धोंड्याचा नैवेद्य, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवल्यानंतरच मग सगळ्यांना जेवायला वाढायला येतं, म्हणून पूजाला म्हणलं अगोदर नैवेद्य दाखव. तर सगळं काढून दिलेले पूजा देवाला नैवेद्य दाखवत आहे. काकू पुरणपोळ्या करत आहेत. किचन छोटे आहे ना, थोडासा स्पेस कमी दिसत असेल तुम्हाला, कारण सगळेजण इथंच आहेत, कारण कामं पण आहेत ना, आमरस वगैरे करायचं आहे. परत इकडे काकू पुरणपोळ्या करत आहेत, आणि गरमी पण तशीच होत आहे. काकू तेच म्हणत आहे किती गरमी होत आहे, म्हणजे किचनमध्ये जास्त हवा येत नाहीये, आणि आली तर ना डायरेक्ट येऊन गॅसलाच लागते आणि गॅस बंद होतं. काकूला तेच म्हणत आहे, हवा आली तर गॅसला लागते, हवा नाही आहे तेच ठीक आहे. तर इकडे बनवत आहेत मस्त असं काकू पुरणपोळ्या, खूप छान पुरणपोळ्या बनवतात काकू. तर इकडे बघू शकता छान अशा मऊसूत लुसलुशीत पुरणपोळ्या बनत आहेत. पूजा देवाला नैवेद्य दाखवत आहे, आणि मी वटी भरण्याची पूर्ण तयारी करत आहे. सगळं आणून ठेवलेलं आहे, फक्त ताटलीमध्ये सगळं काढून घेत आहे, आणि सगळ्यांचीच वटी भरायची आहे. आता आत्या आलेले आहेत, काकू आहेत, आई आहे, आणि आत्याचे 2 नाते आहेत, म्हणजे यांच्या आत्याबाई आहेत आणि माहेरकडून माझ्या काकू आहेत त्या. तर आई म्हणून त्यांची पण ओटी मला भरायची आहे. इकडे बघू शकता पूजाने देवाला नैवेद्य दाखवलेला आहे, आणि गाईच्या नावचे 33 धोंडे प्लेटात काढून ठेवलेत, कारण गाय समोर दिसत नाहीये. तर मी गावाकडेच पाठवून देणार आहे, कारण गाय तर कधी येते कधी येत नाही, आणि तसंच ठेवल्या किती दिवस ठेवणार. तर पूजाला तेच म्हणते की जातवेळेस घेऊन जा, गावाकडे भरपूर गायी असतात, गाईला नेऊन. तर सासूबाईंच्या फोटोची पूजा करत आहे, नैवेद्य दाखवत आहे. आणि इकडे बघू शकता बाकींची सगळ्यांची आपापली मीटिंग सुरू आहे. कोणी हॉलमध्ये आहे, कोणी किचनमध्ये आहे, कोणी बेडरूममध्ये आहे, आणि इकडं मी, गीता आणि पूजा सगळी ओटीची सामग्री काढून घेत आहे. आणि इकडे बघू शकता हर्ष आणि सोनूला दोघं जर खेळत आहे, त्यांची मस्ती वेगळीच सुरू आहे. इकडे अजय पण यांच्यासोबत मिक्स होतो, तो बाहेर गेलेला आहे त्या नाहीये. तर इकडे आम्ही सगळी ओटीची सामग्री काढत आहोत. तर 5 जणांच्या हिशोबाने सगळं काढलेलं आहे. बांगड्या बी दोरी बांधून ठेवलेली आहे, कारण का ते मिक्स होऊ नये, नाहीतर मिक्स होतात बांगड्या आणि कलर सगळे एकत्र होतात, म्हणून मी दोरी बांधली, ते मिक्स होऊ नये म्हणून. तर गीतानं सगळं काढलेलं, ते हसत पण होती, ताई हे छान केलेलं आहे ना, म्हणजे मिक्स होणार नाहीये. तर खरंच मिक्स झाल्यानंतर परत ते सगळं वेचून काढण्यामध्ये वेळ जातो. तर सगळं ओटीचं काढलेलं आहे इकडं. इकडे गीताने डेकोरेशन पण केलेलं आहे, बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे कमी जागेमध्ये. इथं एक म्हणजे ते अगोदर आम्ही कम्प्युटर ठेवलेलं होतं, तेच इथं पाटा आहे, त्याच्यावरतीच फुलाचा हार वगैरे लावून गीतानं छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे. म्हणजे जास्त इथं काही जमत नव्हतं, टेप वगैरे लावून गीतानं केलेलं आहे कसं कसं. तर बाकीचे सगळं ओटीची सामग्री बाहेर आणून ठेवलेली आहे, साड्या आणून ठेवलेल्या आहेत, नारळ आहे, परत इकडे मेकअपचं सामान जसं बांगड्या तर आहेत, पावडर आहे यामध्ये, कंगवा, टिकली, नारळ, हे सगळं तांदूळ वगैरे, हे सगळं ओटीची सामग्री. परत खारी, खोबरं, सुपारी, हळदीचं खोम हे पण ठेवलेलं आहे, खोबरं आहे यामध्ये.
तर हे सगळं बाहेर आणून ठेवलेलं आहे मी. आणि धोंडे पण घ्यायचे एका ताटलीमध्ये. तर धोंडे पण मी इकडं काढून घेत आहे. तेच विचारत आहे काकूला की किती धोंडे घेऊ. तर काकू म्हणत होते 11 धोंडे घेऊ. तर इकडं 11 मी ताटलीमध्ये घेतलेले आहेत. तर इकडं बघू शकता सगळी ओटीची सामग्री बाहेर आणून ठेवलेली आहे. आणि इकडं काकू, वेदा, पूजा सगळेजण पुरणपोळ्या वगैरे बनवत आहेत. काय पाहिजे काय नाही देत आहे पूजा. त्यांचं सुरू आहे तिकडं. मी पुरणपोळ्या मात्र आज बनवलेल्या नाही. सगळ्या पुरणपोळ्या काकून आणि पूजानंच बनवलेल्या होत्या. बाकीचा पूर्ण स्वयंपाक मी केलेला होता. तर इकडं अगोदर मी आईचे पाय धुलेले आहेत. हळदी कुंकू लावलं, पाय धुलेले, पाय धुवून पूजन केलं अगोदर मी. आणि इकडं साडी नेसवलेली आहे. आईला म्हणलं साडी नेसू नये, तोपर्यंत मी काकूची ओटी भरत आहे. काकूला साडी म्हणजे हळदी कुंकू लावलं आणि पदर पांघरलेलं आहे. तर म्हणलं काकूला पण तुम्ही साडी नेसून या. आणि सगळ्यांना सेम साड्या घेतल्यात बघू शकता. आईला पण सेम, फक्त कलर वेगळे आहेत. साड्या मात्र सेमच मी घेतलेल्या आहेत. तर आता आत्याबाईला पण मी साडी इकडे नेसवलेली आहे. तोपर्यंत आईची साडी नेसून झालेली होती. तर आईची मी ओटी भरलेली आहे इकडं फणा नारळाने. आणि जी ही ओटीची सामग्री आहे सगळी इकडे ओटीमध्ये ठेवलेली आहे. आरती करून घेतली. तर अशाच पद्धतीने आईची ओटी भरत आहात ना तुम्ही पण. म्हणजे तुमच्याकडे पद्धत कशी आहे, कशा पद्धतीनं केलं मला नक्की कमेंट करून सांगा. कारण मी तर शेअर करत असते कसं करते काही नाही, पण तुम्ही कशा पद्धतीने करता ते मात्र मला कळत नाहीये, म्हणून मी विचारत आहे. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही आईची ओटी कशी भरली. अशाच पद्धतीने असतं का, थोडीशी पद्धत वेगळी आहे तुमच्याकडे, नक्की सांगा. तिकडे काकूची पण ओटी भरलेली आहे. तोपर्यंत मी आत्याला साडी म्हणजे ओटी भरलेली आहे आणि काकूंना साडी नेसवलेली आहे. तर काकू तोपर्यंत साडी नेसून आलेले आहेत. आता काकूंची ओटी भरूया. आणि गावामधले या काकू आहेत म्हणजे नव्याला वगैरे आम्ही यांना जेवण करायला सांगतो, कारण गावामध्ये आहे यांचं घर. तर या काकूंना पण सांगितलेलं आहे. तर हे पण सगळेजण आलेले. तर गीताला पण इथं अगोदर मी साडी नेसवते. म्हणजे ही गीताला ही साडी ना मी उदगीरून आणलेली होती माझ्यासाठी. मला ही साडी खूप खूप आवडलेली होती, पण मी इकडे गीताला केलेली आहे. गीताला पण खूप आवडली ती साडी. म्हणत होती ताई मी ही साडी नक्की घालेन, खूप छान आहे. तर गीताला ही साडी नेसवलेली आहे. तर सगळ्यांनी नेसून झालं. आता काकू नंतर आलेल्या होत्या या. तर या काकूंना पण मी साडी नेसवलेली आहे. म्हणजे हळदी कुंकू लावलं का साडी नेसवली, ओटी भरलेली आहे. तर झालेलं आहे सगळ्यांना. आता साड्या नेसून आयर वगैरे ओटी भरणं सगळं झालेलं आहे. आणि सगळं कमी वेळात झालं, म्हणजे जास्त वेळ लागला नाही. कारण किचनमध्ये काकू करत होत्या ना पोळ्या वगैरे, त्यामुळे सगळी कामं वेळेत हे आवरलेली आहेत. आता सगळ्या पुरुष मंडळींना जेवायला बसवलेलं आहे. तर इकडे बघू शकता अण्णा आहेत, तात्या आहेत, आणि म्हणजे दोघं जण ही तात्याच आहेत. परत इकडे भावाचा मुलगा आहे, मामाची मुलगी आलेली आहे, हर्ष आहे, अजय आहे. सगळेजण जेवण करायला बसलेले आहेत. आता फक्त यामध्ये दीर नाही आहेत आणि दिनेशचे पप्पा नाही आहेत. तर दीर नंतर येणार आहेत. आणि यांचा तरी गुरुवार आहे, त्यामुळे आता हे काही जेवण करायला येणार नाही, नंतर भेटण्यासाठी येतो असं म्हणत होते. तर ठीक आहे म्हणलं. तर इकडे सगळ्यांना जेवायला वाढलेले आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. मस्त अशी पुरणपोळीची जेवण थाळी तयार आहे. आणि धोंडे पण आहेत. धोंड्याचं म्हणजे अधिक मास सुरू आहे ना, तर सगळ्यांच्या घरी आता धोंडे बनत आहे. तर तुम्ही या सगळेजण जेवण करायला. तर इकडे जेवण झालेलं आहे सगळ्यांचं. आणि तोपर्यंत दिनेश पप्पाही आलेले आहेत बघू शकता इकडं. तर सगळ्यांचं बोलणं सुरू आहे, इकडं चर्चा सुरू आहे. सगळ्यांचं म्हणणं काय होतं, गुरुवारी का तुम्ही ठेवलेलं आहे कार्यक्रम, तुम्ही उद्या करायचं ना शुक्रवारी. पण काय आहे ना, आता उद्या हे हैदराबादला जाणार मशीन वगैरे घेऊन, परत गावाकडे 2-3 दिवस कार्यक्रम आहे, तर तिकडे जायचं आहे. मग असं करण्यामध्ये खूप लेट, एकतर खूप लेट झालेलं आहे. आता जास्त दिवस राहिले नाहीत अधिक मासमधले, म्हणून म्हणलं आज करूया. आमचा उपवास असला तर काही हरकत नाही, रात्री आमचं जेवण होतं कसंही, आणि दिवसभर स्वयंपाक करण्यामध्ये कुठं भूक ताण लागणार आहे, म्हणून मी आजच ठेवलेलं आहे. तर सगळ्यांचं तेच म्हणत होतं, उपवासा दिवशी कोण ठेवतं कार्यक्रम, असं कसं सुरू होतं त्यांचं सगळ्यांचं. तर असं सगळ्यांचं जेवण झालं. पुरुष मंडळीचं बाहेर बसले सगळे चेअर टाकून. आता सगळे इथं बायका जेवण करायला बसलेले आहेत. सगळ्यांना मी जेवायला वाढत आहे. आजय पण मदतीला आहे. आजय ना खूप मदत करतो सगळ्या कामामध्ये माझी. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात. आणि हा व्हिडिओ खूप मोठा येत आहे, कारण मी व्हिडिओ 2-3 अगोदरच पाठवलेले आहेत. तर म्हणलं आता किती व्हिडिओ येणार याचेच, म्हणून म्हणलं याच व्हिडिओमध्ये सगळे ॲड करूया. त्या नादामध्ये व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, आणि आवडला तर लाईक जरूर करा. सगळ्यांचं खाणंपिणं झालेलं आहे. आता थोड्या वेळ बोलत बसलो, आणि आता थोड्या वेळाने सगळेजण जायला निघाले. आता टाईम सांगितलं दुपारचे 3:30 वाजलेले आहेत. आता 3:30ला गावाकडे एसटी आहे. तर आई पण जायची गडबड करत आहे. तर आई पण गेलेली आहे बघू शकता.